तर महाविकास आघाडीमध्ये 3 दिवसात 5 मुख्यमंत्री तयार झालेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला हा टोला लगावलाय। नाना पटोले, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे मुख्यमंत्री झाल्याचे बॅनर्स लागल्याचा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत अशा निशाणा देखील बावनकुळे यांनी साधला। तर भाजपकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे मात्र भरपूर टॅलेंट, सुप्रिया सुळे यांनी बावनकुळेंना हे प्रत्युत्तर दिलं आहे। महाविकास आघाडीमध्ये 5 मुख्यमंत्री 3 दिवसात तयार झाले आहे। त्यांचे बोर्ड लागतात आहे। काही आता वारीमध्ये बोर्ड लागलेले आहेत, पंढरपूरच्या वारीत बोर्ड लागलेले आहेत। नाना पटोले मुख्यमंत्री झाले आहेत, तिकडे वारीच्या बोर्ड लावून सुप्रियाताई मुख्यमंत्री आहेत, रोहित पवार मुख्यमंत्री झाले आहेत। तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला स्वप्न पडतात आहे। त्यामुळे एक 10-12 मुख्यमंत्र्यांची यादी, त्यांना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं काहीच नाही आहे। त्यांना विकास हा दिसत नाही। सकाळी झोपून उठल्यावर टीका करणे आणि झोपत पण टीका करणे, एवढंच काम बाकी आहे। बावनकुळे असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये 6 मुख्यमंत्री आहेत, आमच्याकडे मात्र देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न दिल्लीतनं सोडवला जाईल। म्हणजे मग देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत का, त्यांना म्हणायचं होतं? त्याच्याबद्दलच काही वरिष्ठ नेते निर्णय घेतील। मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळेच मुख्यमंत्री 6 मुख्यमंत्री आहेत। म्हणजे आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा, याचाही विचार केला पाहिजे ना। म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन आहे, आमच्याकडे 6 टॅलेंटेड लोक आहे आणि या देशात मेरिटला आणि टॅलेंटला शेवटी किंमत असते।